क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पूर्वीच्या काळी सर्कस येत होते तेव्हा लहान मुलांसह अबालवृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता. कारण सर्कस येण्याआधीच लहान मुलांना पालकवर्ग सर्कसच्या ठिकाणी सहभागी असणाऱ्या जनावरांना दाखवण्यासाठी आणत होते. आता मात्र शासनाने जनावरांवर बंदी घातली असली तरी वेगवेगळे खेळ सादर करून निखळ मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांच्या भेटीला आले. कोल्हापूर शहरामध्ये शुक्रवारपासून बॉम्बे सर्कसला सुरुवात झाली. कोल्हापुरातील आर्यविन कृष्ण मैदानावर हे सर्कस आले असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धम्माल मनोरंजन अनुभवता येणार आहे. शुक्रवारी या सर्कसचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तब्बल 15 वर्षांनंतर कोल्हापुरात दाखल झालेली ग्रेट बॉम्बे सर्कस सर्वांनी पाहावी असे आवाहन R.M. पिल्लई यांनी कोल्हापूरवासियांना केले. माझे नाव आहे राजन पिल्लई. मी व्यवस्थापक म्हणून काम करतो ग्रेट बॉम्बे सर्कस. आता आणलेली सर्कस सोलापूर शहरात मनोरंजन करण्यासाठी आणि ही सर्कसला 110 वर्ष सुमार 1920 मध्ये चालू आलेली स्थापना झालेली सर्कस आहे. हे महाराष्ट्रीयन सर्कस आहे, सांगलीची आहे. तर आता आणलेली आहे सोलापूर शहरातल्या मनोरंजनासाठी. सर्व कुटुंबाला येऊन बघा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. आमच्याकडे सर्व आकर्षण आहे साहेब. छोटे मुलं बोले पुढं संपूर्ण फॅमिली आकर्षण आहे. आता जी सर्कसमध्ये 1 लाख सर्कसमध्ये आहे एक ग्रेट बॉम्बे सर्कस म्हणून. माझ्याकडे 120 कलाकार आहे आणि कुत्रे आहे आणि विदेशी आहे, इथिओपियन आहे, आफ्रिकन आहे. आधी कोल्हापूर शहरात संपूर्ण जिल्ह्यातली मी पब्लिकला ही विनंती करतो, तुम्ही येऊन आम्हाला प्रोत्साहित करा. ही विनंती आहे आमची.